नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरता शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतीची संख्या 705 असून जिल्हा परिषदेच्या 54 गट तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदसाठी 247 तर पंचायत समितीसाठी 433 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सेलू तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीचे 10 गण आहेत. जिंतूर तालुक्यात 10 गट 20 गण, मानवत तालुक्यामध्ये 4 गट 8 गण, पाथरी तालुक्यात 5 गट 10 गण, सोनपेठ तालुक्यात 3 गट 6 गण, परभणी तालुक्यात 10 गट 20 गण, तर गंगाखेड तालुक्यात 7 गट 14 गण, पालम तालुक्यात 4 गट 8 गण, तर पूर्णा तालुक्यात 6 गट आणि 12 गणांसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांची संख्या 1278 आहे. एकूण मतदारांची संख्या 10,45,855 आहे. यामध्ये पुरुष मतदार 5,42,937, स्त्री मतदार 5,02,913, तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या 5 आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. परभणी तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. निवडणूक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पार पाडण्यासाठी परभणी तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 1 पोलीस अधीक्षक, 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 5 उपविभागीय अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक, 154 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1554 अंमलदार, 2258 होमगार्ड, RCPचे 3 प्लाटून आणि SRP 2 कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या अनुषंगानं माहिती देताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी SP, ॲडिशनल SP, 5 पोलीस उपअधीक्षक, 165 अधिकारी, त्याच पद्धतीने 1554 अंमलदार आणि 2258 होमगार्ड आणि 2 SRPFच्या कंपन्या तैनात करण्यात आलेल्या असून एकूण 1169 इसमांविरुद्ध बॉन्ड घेण्याची कारवाई करण्यात आलेली आहे, प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने तडीपार 14 आणि तात्पुरते तडीपार 227 इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली असून 9 इसमांविरुद्ध 45,000 रुपयाचा दंड वसूल कुणबीच्या बॉन्डची कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक वाहन असे 130 वाहन CCTV आणि PS सिस्टीमने सुसज्ज असून विशेष म्हणजे 2 गरुड वाहन आमच्या ताफ्यात दाखल झालेले आहे. त्याद्वारे सर्वकडे सर्वेलन्स ठेवला जात आहे. 17 ड्रोनने नजर ठेवली जाणार असून एकूण 1800हून अधिक कॅमेरे नेत्र प्रकल्पाद्वारे लावण्यात आलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्याद्वारे या पूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आलेली आहे. निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी परभणी पोलीस दल सुसज्ज आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं कामगारांना मतदान करता यावं यासाठी परभणी, गंगाखेड, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, जिंतूर, सोनपेठ, पालम या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान केंद्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असे शासनाने निर्देश दिले आहेत. दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडावी यासाठी मतदान केंद्रावर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी आपले मोबाईल फोन मतदान केंद्रात आणू नयेत अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
त्याचबरोबर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी परभणी तालुक्यातील वडगाव सुकरे, टाकळी बोबडे, सिलो तालुक्यातील मोजे ढेंगळी पिंपळगाव, पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण आणि वाघाळा, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड शहर, मानवत तालुक्यातील केकरजवळा आणि गोगलगाव, पालम तालुक्यातील पालम शहर, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू आणि शिरशी बुद्रुक, जिंतूर तालुक्यातील कावी, आडगाव बाजार, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील आठवडी बाजार 7 फेब्रुवारी 2026 रोजी बंद राहणार आहे. एकूणच उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.